भारत आणि पाकिस्तान युद्ध थांबलं असलं तरी काही शंका कुशंका निर्माण होतात. एक माहिती आहे की भारतानं जो पाकिस्तानवर हल्ला केला, मिसाईलवर हल्ला केला, त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी पाकिस्तानचे अण्वस्त्र होते त्या ठिकाणी त्या अण्वस्त्रांना हिट झालेलं आहे. आणि नेमकी काय घटना आहे आपल्यासोबत ब्रिगेडियर हेमंत महाजन सर आहेत. नेमकी घटना काय सर? पाकिस्तानचे जे अण्वस्त्र होते त्यांना कुठं इजा म्हणजे हल्ला झाला आहे, त्याच्यावर कुठं क्षती झाली आहे का काय, किंवा धोका आहे का काय त्याच्यापासून? बघा, असं आहे की पाकिस्तानच्या न्यूक्लिअर बॉम्ब्सचा स्टॉक होता तो हिट झाला आहे का ही माहिती कोणाला असणार? पाकिस्तानला असणार. पाकिस्तान याच्याविषयी बोलायला काही तयार नाही आहे. मग ही माहिती जे आपले DGMOs आहेत म्हणजे भारतीय सैन्याचे त्यांना असणार. ते याच्याविषयी कोणी बोलायला तयार नाही आहे. परंतु ज्या प्रकारच्या बातम्या वेस्टर्न मीडियामध्ये येत आहेत त्यात असं दिसतं आहे की जे इंडिकेशन्स आहेत ते असं दाखवतं आहे की काहीतरी मोठं घडलेलं आहे आणि त्यांच्या फॅसिलिटीज हिट झाल्या असाव्या. कारण जिथे आपण स्ट्राईक केला होता तिथून न्यूक्लिअर रेडिएशन्सही बाहेर येत आहेत. आता न्यूक्लिअर रेडिएशन तर बाहेर यायला लागली तर 2-3 कारणामुळे ती येऊ शकतात. एक तर तुम्ही स्वतः स्फोट घडवून आणला आणि जगाला म्हणजे कांगावा करण्याकरता की बघा काय झालं आहे. परंतु ती शक्यता फार कमी दिसते, कारण हा बेस म्हणजे रावळपिंडीच्या इतक्या जवळ आहे की कोणी महामूर्खच असेल की जो आपल्या राजधानीच्या जवळ अशा प्रकारचा स्फोट करेल. जर करायचा असेल तर तो लांब करावा ना, की जिथे तुमचं काही नुकसान होणार नाही. दुसरं ज्याला काय म्हणायचं की तुम्ही ऑफिशियली म्हणजे प्रॉपर ब्लास्ट केला, म्हणजे की टेस्ट केलं, म्हणजे ॲक्सिडेंट नाही त्याला टेस्ट केलं, तर टेस्ट करण्याची शक्यता फार कमी दिसते आहे. कारण ही असं टेस्टिंग ही अशा ठिकाणी होत नाही. ज्या टेस्टिंग रेंजेस असतात त्या वाळवंटात असतात, सेफ ठिकाणी असतात. आपण कोणी एअरक्राफ्ट म्हणजे एअरपोर्टच्या जवळ अशा प्रकारचं टेस्टिंग करत नाही. तर त्याच्यामुळे जी तिसरी शक्यता आहे की आपल्या विमानाने जे टार्गेट ब्रह्मोसच्या मदतीने किंवा हिट केलं होतं, तर ती शक्यता ही सर्वात जास्त दिसते. तर हे वेस्टर्न मीडियामध्ये आलं आहे, सोशल मीडियावरती खूप येत आहे. रेडिएशन्स आल्यामुळे जसं आपल्याकडे सैन्याची क्विक रिॲक्शन टीम असते, काही घडलं तर ती तितके पटकन जाते. तर काही विमानं असतात की आकाशात जे रेडिएशन्स येतात त्याचा डोस मेजर करतात, त्याला रॉंग टर्नमध्ये मोजलं जातं आणि जर ते ठराविक लेवलच्या पुढे असेल तर ते डेंजरस असतं. तर पहिले किती रेडिएशन बाहेर येतं आहे ते बघितलं जातं आणि जर ते डेंजरस असेल तर त्याच्याविरुद्ध कारवाई कशी करायची. तर जसं आपण आग विझवतो, आपण आगीवरती पावडर टाकतो किंवा हे टाकतो, तर तशी ती पद्धत आहे. तर ती विमानंसुद्धा तिथे पोहोचलेली आहेत. तर म्हणजे 3-4 विमानांचे जाण्याचं कारण काय होतं? काहीतरी घडले म्हणूनच ते पोहोचलेले आहेत ना. तर म्हणून ही सगळी जी इंडिकेशन आहेत याच्यामुळे पुन्हा म्हणजे असा डाऊट येतो आहे की या फॅसिलिटीज या हिट झाल्या असाव्यात. आणि याचं मुख्य कारण हे पण आहे की 3:30 म्हणजे 4 वाजता अचानक ट्रम्प ट्विट करतात की मी लाखो लोकांचे जीव वाचवलेले आहेत आणि भारत आणि पाकिस्तान हे तयार झाले आहेत युद्धविरामाकरता, आणि त्यानंतर 5 वाजता आपण युद्धविराम करतो. तर अनेक देशप्रेमी लोकांना वाटलं अरे आपण युद्धविराम केला कशाकरता, कोणी काही सांगत असते. सरळ 5 वाजता ते आपले जे फॉरेन सेक्रेटरी आहेत ते येतात म्हणजे युद्धविराम झाला का. म्हणजे त्याला कारण काय? आपण म्हणजे सगळ्यांचं असं मत होतं की आपण पाकिस्तानला अजून जास्त शिक्षाही द्यायला पाहिजे होती. आता हा सुद्धा विषय आपण एक शिक्षा किती द्यायला पाहिजे हा विषय डिस्कस केला जाऊ शकतो, परंतु सामान्यांची अशी इच्छा होती. तर मग एकदम सरकारने हे का हे डिसिजन घेतलं, हो का घेतलं? तर याचं कारण असं की काहीतरी असं घडलं होतं की ज्याच्यामुळे युद्धविरामाची गरज होती आणि जास्त म्हणजे चेक करण्याची किंवा जास्त इन्व्हेस्टिगेशन करण्याची गरज होती. आणि त्याच्यामुळे असंच वाटतं आहे की हे न्यूक्लिअर ॲक्सिडेंट झाल्यामुळे, न्यूक्लिअर ॲसेट्स हिट झाल्यामुळे त्यांनी म्हणजे हे अमेरिकेला कळालं. मग त्यांचे व्हाईस प्रेसिडेंट आपल्याशी बोलले, मग सेक्रेटरी ऑफ स्टेट बोलले, मी सगळे प्रोफेशनल्स बोलले. मोरॉलेस कन्फर्म झालं की काहीतरी गडबड आहे की जी फर्दर इन्व्हेस्टिगेशनची गरज आहे आणि त्याच्याकरता युद्धविराम पाहिजे. तर म्हणून मग तो त्यांचा युद्धविराम झाला आणि आता जे पुढे होते ते. परंतु 2 दिवस DGMO आज पण आले 2:30 वाजता. त्यांना विचारलं असं काही झालं आहे का? मला काय माहिती. त्याच्या खालती म्हणजे कारण काय असतं की न्यूक्लिअर वेपन्स कुठे लपवलेले असतात हे कुणाला माहिती नसतं ना. कारण ते जर माहीत असतं तुम्ही कधी कराल तर आपल्याला माहिती नाही. तर तिथे होतं की नाही तर ते पाकिस्तानलाच माहिती आहे ना, ते सांगावं पाकिस्ताननी असं त्यांनी थोडक्यात म्हटलं. पण काहीतरी झालं एवढं नक्की. तर त्याच्यामुळे हे सगळे जे गोष्टी त्याला म्हणतात सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्सेस जे समोर येत आहेत त्याच्यामुळे असं वाटतं आहे की न्यूक्लिअर फॅसिलिटीज हिट झाल्या असाव्यात. जनरली कुठलाही देश न्यूक्लिअर वेपन्स एका ठिकाणी ठेवत नाही. पाकिस्तानकडे 130-140 न्यूक्लिअर वेपन्स असावे, परंतु ते वेगवेगळ्या ठिकाणी पसरलेले असतात.
आणि त्यांचं जे स्ट्रॅटेजिक फोर्सेस हेडक्वार्टर्स आहे ते पण तिथे जवळ आहे. तर त्याच्यामुळे 2+2=4. तर म्हणून असं वाटतं आहे की फॅसिलिटीज हिट झाल्या असाव्यात. आता 8 वाजता पंतप्रधान बोलणार आहेत, ते काय बोलतील मला माहिती नाही. परंतु जर काही झालं असेल तर ऑफिशियल स्टेटमेंट येईलच. पण काहीतरी मोठं झालेलं आहे ज्याच्यामुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसलेला आहे की त्यांची न्यूक्लिअर वेपन्स त्यांना वाटतात तेवढे सेफ नाही. त्यांना काळजी काय वाटते आहे की जिथे वेपन्स लपवलेले असतात ते अतिशय हार्ड अँड कव्हरच्या खालती असतात. म्हणजे कोणी काही पण टाकलं, म्हणजे तुम्ही तिथे न्यूक्लिअर बॉम्ब जरी टाकला तरी ते म्हणजे फुटायला नको. तर हे जे झालं आहे त्यांचं तर पितळच उघडं पडलेलं आहे. तर त्याच्यामुळे त्यांना काळजी वाटते की त्यांचे जे ॲसेट लपलेले आहेत ते आता सेफ नाही, म्हणून आता इन्व्हेस्टिगेशन केलं जातं आहे. सर, अण्वस्त्र ते लपवले आले आहेत, तिथे हिट झाले त्यांना. कुणाचे विमान आहेत, म्हणजे अमेरिकेचे आहेत, कुणाचे जे पाहणी करायला गेले ते लक्ष घालत आहे त्याच्यामध्ये? विमानं अर्थातच अमेरिकेची आहेत आणि काही इतरांकडे सुद्धा क्विक रिॲक्शन टीम्स आहेत, त्यांची पण आहेत. तर म्हणजे ते जाऊन डिटेक्ट करतात काय झालं कसं झालं आणि ते त्याचे मेजरमेंट घेत आहेत. त्याच्यानंतर मला नेमकं कळेल की काय झालं आहे, म्हणजे किती रेडिएशन येतात, काय येतात वगैरे. तर त्याच्याकरता ते अमेरिकन विमानं जी आहेत आणि एक संस्था आहे IAEA, म्हणजे बेसिकली ॲटॉमिक एनर्जी कमिशनची संस्था ही. तर त्यांची विमानं असतात ती, तर ते डिटेक्ट करतात. मी बेसिकली हे डिटेक्शन करताय, तर ते करतायत. त्याला आपल्याला कळेल काय झालं आहे ते. सर, खरं तर पाकिस्तानची क्षमता नाही भारतासोबत लढण्याची, परंतु सर्वांनाच माहिती आहे की चीन किती पाठबळ देतो, त्यांना किती मदत करतो. आणि चीननं पाकिस्तानला युद्धात किंवा याच्यापूर्वी आणि याच्यानंतरही चीन किती मदत करीन आणि काय मदत केलेली आहे? चीन पाकिस्तानला प्रचंड आर्थिक मदत करते, जगाला माहिती आहे. $50 अब्ज त्यांनी खर्च करून तिथे जो चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर बनवला आहे, त्यांनी तिथे मोठी इन्व्हेस्टमेंट केली आहे. तर ती आर्थिक मदत होती. परंतु याच्याशिवाय जे चीन करतं आहे ते म्हणजे ज्या बातम्या येत आहेत की चीननी आज 50% जी चीनी शस्त्र आहेत, पाकिस्तानी शस्त्रे, ते चीनी बनावटीचे आहेत. ज्याच्यात JF-17 नावाचं विमान आहे, मिसाईल्स आहेत, ड्रोन्स आहेत, रडार्स आहेत. एवढंच नाही, त्यांनी सर्वोत्तम सिस्टीम तर दिल्याच, त्यांनी सगळं सॅटेलाईट कव्हरेज त्यांना दिलेलं आहे. म्हणजे त्याच्यामुळे की 5 सॅटेलाईट त्यांनी केवळ पाकिस्तानकरता लॉन्च केले आहेत, ज्याच्यामुळे पूर्ण युद्धभूमी जी आहे तिथे आपली जी मुवमेंट आहे ती आपल्याला त्यांना डिटेक्ट करता येते. ते डिटेक्शन झालं की त्यानंतर काय होतं की त्याच्यानंतर तुम्हाला त्यांच्यावरती फायर करून त्यांना बर्बाद करणंसुद्धा हे तेवढंच सोपं होतं. तर म्हणजे चीननी टार्गेट ॲक्विजिशन करण्याकरता त्यांना प्रचंड मदत केलेली आहे. आणि ज्याच्यामुळे आपलं नुकसान झालं, आपले काही विमानांना डॅमेज झालं तर ते त्याच्यामुळे झालं असावं, अशा एक प्रकारचा अंदाज आहे. तर चीननी थोडक्यात आपल्या विरोधात युद्ध लादलेलं आहे आणि त्याचं जे म्हणजे हे आहे, त्यांना त्याची शिक्षा ही मिळायलाच पाहिजे. आणि ती कशी शिक्षा द्यायची, त्यांच्यावरती आर्थिक बहिष्कार घालायचा, सगळ्या भारतीयांनी घालायला पाहिजे, आपल्या इंडस्ट्रीनी घालायला पाहिजे, आपल्या व्यापाऱ्यांनी घालायला पाहिजे. आणि याच्याशिवाय आर्थिक बहिष्कार नुसता पुरा आहे का, तर त्याचं उत्तर आहे हा पुरेसा नाही. आपण अजून जास्त करायला पाहिजे. जर ते आपल्या सैनिकांना मारण्याकरता जर जबाबदार असतील माफ करा, तर मग आपण त्यांच्यावरती हल्ला का करू शकत नाही. तर त्याच्याकरता मी अगदी उघडपणे सांगू इच्छितो की बलुचिस्तानचे जे स्वतंत्रता सेनानी आहेत ते त्यांना खूप त्रास देऊ शकतात, त्यांच्यावरती हल्ले करू शकतात. आणि ज्यांनी चीनी नागरिकांना याच्या पहिले पण मारलेलं आहे, त्यांच्यावर त्यांनी हल्ले पण केलेले आहे. म्हणजे चीन आणि पाकिस्तान हे असे देश आहे यांना फक्त जशास तसे अशी भाषा कळते. तर त्यांना ही भाषा शिकवलीच पाहिजे. तर तुमच्यामुळेच आमची विमानं पाडलीत तुम्ही, तुमच्यामुळे आमचे ॲसेट बर्बाद झाले, तुमच्यामुळे आमचे सैनिक मारले गेले, तर त्याचं प्रत्युत्तर तुम्हाला मिळालंच पाहिजे ना. तर म्हणून मी पुन्हा पुन्हा माझ्या बोलण्यात सांगितलेलं आहे. अनेकांना अतिशय भाबडेपणे क्वेश्चन विचार की सर पाकिस्तानशी आपली लढाई सुरू आहे. अरे बाबा, पाकिस्तानची लढाई सुरू नाही, तुमची लढाई पाकिस्तान आणि चीन यांच्याशी सुरू आहे. आणि चीन जगातली दुसरी अर्थव्यवस्था आहे, त्यांच्याकडे सर्वात जास्त शस्त्र आहेत, अमेरिकेपेक्षासुद्धा जास्त. त्यांचे तंत्रज्ञान हे अमेरिकेच्या बरोबरीचं आहे. तर तुम्ही लढाई एका मोठ्या शक्तीशी करता आहात. चीनला उत्तर देण्याची गरज आहे सध्या. चीनला काय म्हणाला? चीनला आपण उत्तर दिलं पाहिजे का आता भारतानं? चीनला उत्तर दिलंच पाहिजे, त्याच्यात काही डाऊटच नाही आहे. आता म्हणजे सध्या जे म्हणजे ज्याचा मी अभ्यास केला होता त्यात मला असं दिसलं की चीन जे आपल्याकडे व्यापार युद्ध चीनचं सध्या सुरू आहे आपल्या अमेरिकेशी, तर त्याच्यामुळे त्या पुष्कळ गोष्टी डम्पिंग करत होते भारतामध्ये. तर त्याच्यावरती आपण अँटी डम्पिंग ड्युटीज लावलेल्या आहेत, त्यांचा माल आपण येऊ देत नाही आहे.
परंतु प्रॉब्लेम असा आहे की आपले व्यापारी, आपलं इंडस्ट्री चीनवरती एवढं अवलंबतं की 100 अब्ज डॉलर्स या किमतीचे सामान आपण मागच्या वर्षी विकत घेतलं. आणि हे सरकार गेले 5 वर्ष सांगते की तुम्ही तुमच्या सप्लाय चेन डायव्हर्सिफाय करा. ते चीनकडे घ्यायचे दुसऱ्या कोणाकडे तरी घ्या, ठीक आहे ना, या तर भारतात बनवा किंवा कोणाकडे घ्या. पण फक्त प्रॉब्लेम काय आहे की चीन तुम्हाला या गोष्टी 20% स्वस्त देतो आहे. तेवढ्या स्वस्त किमतीमध्ये आपली जी एफिशियन्सी आपल्या कॉर्पोरेट वर्ल्डची कमी आहे. म्हणजे आपण म्हणजे जुनाट काळातले व्यापारी आहोत की ज्या आपले स्किल्ड लेबर, आपले सेमी स्किल्ड लेबर, आपलं अनस्किल्ड लेबर चीनची बरोबरी करू शकत नाही. आपली जी इंडस्ट्रियल एफिशियन्सी आहे ती चीनच्या बरोबरीची नाही आहे. मी याच्यात जास्त जात नाही, परंतु चीनचा माल हा वर्ल्डमध्ये कॉम्पिटेटिव्ह लोक घेतात, कारण एकच कारण स्वस्त आहे. तर त्या दर्जाचा आपण माल तेवढ्या तयार करू शकतो का? तर त्याचं उत्तर नाही. तर तो करायला पाहिजे. एनिवे चीनवरती बहिष्कार घालायलाच पाहिजे, याची काही डाऊट नको. आणि बहिष्कार घालणे एक भाग झाला, याच्याशिवाय अनेक इतर गोष्टी आहेत की ज्या करायलाच पाहिजे आणि त्या केल्या जाव्यात अशी माझी इच्छा. मला वाटतं की जर ते काश्मीरविषयी बोलत आहेत तर आपण कोणाविषयी बोलायला पाहिजे? शिनझियांगमधला मुस्लिमविषयी, आपण तिबेटविषयी बोलायला पाहिजे, दलाई लामाविषयी बोलायला पाहिजे. ते म्हणजे चीनी आज ह्युमन राईट्स व्हायलेशन खूप करत आहेत. तिबेटमध्ये त्यांनी त्या तिबेटांना अगदी नॉन तिबेटन बनवून टाकलं आहे. तिबेटवरती काय अत्याचार होते आहेत हा एक तुमचा वेगळाच विषय होऊ शकतो. अरुणाचल प्रदेश बघा, काय असतं की अरुणाचल प्रदेश दावा करतात पण ते काही घेऊ तर शकत नाहीत ना. परंतु तिबेटवरती ते अत्याचार करत आहेत, शिनझियांगवरती ते अत्याचार करत आहेत, त्यांचे जे हे त्याच्यावरती अत्याचार करत आहेत. याच्याशिवाय ते म्हणजे भारताशी वेगवेगळ्या म्हणजे याला म्हणतात की वेगवेगळ्या पद्धतीने युद्ध करत आहेत. म्हणजे ते भारताशी नेपाळमध्ये युद्ध करत आहेत, बांगलादेशमध्ये येऊन हे करत आहेत, पाकिस्तानच्या मधून करत आहेत, ते तुमच्याशी व्यापार युद्ध करत आहेत, तुमच्यावरती सायबर अटॅक लॉन्च करतात. आता एक अजून सांगायचं होतं मला की सध्याच्या युद्धामध्ये चीननी पाकिस्तानला भारताविरुद्ध प्रचंड सायबर अटॅक लॉन्च करण्याकरता मदत केली. तर त्यांचं टेक्निकल स्किल भरपूर आहे. नॅरेटिव्ह किंवा ती माहिती ISPR देत, म्हणजे ISIचं जे पब्लिसिटी डिव्हिजन ते देत होते, परंतु अटॅक यांनी लॉन्च केलेले आहेत. तर म्हणजे इन्फॉर्मेशन वॉर किंवा ज्याला सायकोलॉजिकल वॉर म्हणायचं ती त्यांनी मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. आणि जर तुम्ही बघाल तर आपल्या तुलनेमध्ये त्यांचा जो दुष्प्रचार होता हा खूपच जास्त होता. म्हणजे तुम्हाला मी एक उदाहरण देतो की जे तुम्हाला कळायला पाहिजे. आपण नुसतं त्याला काय म्हणायचं की जे पहिले काही दिवस ब्रीफिंग केलं तर आपण नुसतं दाखवायचा प्रयत्न करतो स्त्री शक्ती वगैरे. स्त्री शक्तीविषयी मला भरपूर आदर आहे, परंतु त्याच वेळेला ज्यावेळेला आपण स्त्री शक्तीचा आदर करत होतो आणि त्या 2 महिला ऑफिसर्स जे ब्रीफिंग देत होत्या त्यावेळेस चीननी काय केलं, पाकिस्ताननी काय केलं तर त्यांच्या स्पोक्समननी बोलताना एक व्हिडिओ दाखवला. आणि त्या व्हिडिओमध्ये काय होतं तर त्या व्हिडिओमध्ये भारतातले एक प्रसिद्ध पत्रकार जम्मू काश्मीरमधले जे एक राज्यपाल होते त्यांचं इंटरव्ह्यू घेत होते. आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये हे राज्यपाल म्हणत आहेत की जो हल्ला झाला होता पुलवामाला, 40 जे CRPFचे जवान मारले गेले होते, हा हल्ला भारतानेच केला होता, भारतानेच आपल्या लोकांना मारलं, हा हल्ला पाकिस्ताननी केला नव्हता. असं कोण म्हणतं आहे की हा माणूस की जो त्यावेळेला राज्यपाल होता आणि कुणाला सांगतो तर भारतीय पत्रकाराला. आणि त्याच्याजवळ अजून एक पुढारी बसलेले आहेत, त्यांची नावं घेत नाही. तो व्हिडिओ यूट्यूबवरती अवेलेबल आहे. म्हणजे त्यांनी आता तुम्ही म्हणाल की बघा ते म्हणतात, तुम्ही बघा आम्ही कोण म्हणतो आहे. आणि हे जे लोक म्हणत आहेत हे महत्त्वाचे लोक आहेत ना. राज्यपाल शेवटी अत्यंत महत्त्वाचा, तो पण काश्मीरचा राज्यपाल, याच्यावर जास्त कोणाला माहिती असेल. आणि अशा प्रकारचे त्यांनी अशा पुष्कळ गोष्टी केल्या आणि नॅरेटिव्ह चुकीची हे करता प्रयत्न केला. आणि आपण त्याला जितक्या पद्धतीने मॅच करायला पाहिजे तेवढं आपण करू शकलो नाही, हे थोडंसं दुर्दैवाचा भाग आहे. तर चीनने तिथे पण खूप त्यांना मदत केलेली आहे. तर दुसरा प्रश्न असा आहे की पाकिस्तानला हार पत्करायला आली, भारतानं पाकिस्तानचं खूप नुकसानही केलं, परंतु कुठेतरी पाकिस्तानमध्ये फटाके फोडल्या जातात, रॅली काढल्या जाते, जल्लोष केले जातं. का असं का करतात, म्हणजे असा कांगावा का करतात ते? असं आहे, पाकिस्तानचे एक पंतप्रधान होते जुल्फिकार अली भुत्तो. त्यांनी ते मला वाटतं ते 78 साली त्यांना फाशीची शिक्षा दिली होती. ज्याला काश्मीरमध्ये होतो पुंछमध्ये त्यावेळेला त्या दिवशी त्यांना शिक्षा ते मिळाली होती, त्यांना फाशीवर लटकवलं होतं. तर त्यांचं प्रसिद्ध वाक्य आहे की आम्ही गवत खाऊ पण तरी भारताशी लढत राहू. तर म्हणजे पाकिस्तानची अर्थव्यवस्था खराब आहे, त्यांचं कर्ज खूप जास्त आहे. तर
परंतु त्याची त्यांना पर्वा नाही, कारण दहशतवाद नावाचा जो प्रकार आहे हा अतिशय स्वस्तामध्ये तुम्हाला निर्माण करता येतो. म्हणजे एक दहशतवादी निर्माण करता 4-5 हजार रुपये जर तुम्ही महिन्याला दिले तर तुम्हाला आरामात चांगला दहशतवादी मिळू शकतो. उग्रवाद तिथे भरपूर आहे, तिथे वेपन्सची काही कमी नाही आहे, तिथे उग्रवादी युवकांची काही कमी नाही आहे, बेरोजगारी भरपूर आहे. तर त्याच्यामुळे त्यांना दहशतवादी म्हणजे निर्माण करणं हे फारसं डिफिकल्ट नाही आहे. ठीक आहे. भारताने हल्ला केला होता, त्याच्यामध्ये अनेक दहशतवादी मारले गेले. त्यांच्या शवपेट्यावर पाकिस्तानचे अधिकारी आर्मी अधिकारी असतील किंवा पंतप्रधान असतील त्यांचे संदेश होते. त्यांच्या ज्या अंत्ययात्रा निघाल्या होत्या त्याच्यामध्ये काही अतिरेकी काही आर्मी ऑफिसर काही राजकारणी सर्व सामील झाले होते. सर्व जग पाहत आहे, कुणीच मान्य करायला तयार नाही. असं आहे की जर त्यांच्या शवपेटीला जर पाकिस्तानच्या ध्वजामध्ये लपेटलेलं होतं तर शवपेटी कुठली लपेटली जाते ध्वजामध्ये, तर जो VIP असतो म्हणजे VIP किंवा सैनिक दोघांना हा मान मिळतो. आणि तिथे एक खूप सिनियर ऑफिसर्स तिथे आलेले होते आणि त्यांना मोठ्या मोठ्या मानवंदना देण्यात आली. तर ऑब्व्हियसली ते VIPs होते, कारण दहशतवादी जे आहेत हे पाकिस्तानकरता VIPs आहेत, ज्यांना स्ट्रॅटेजिक ॲसेट म्हटलं जातं. आणि तसं बघा ना तुम्ही की केवळ 26 भारतीयांना मारलं आणि काश्मीरचा मुद्दा ज्याच्याविषयी कोणी बोलतच नव्हतं, आता सगळं जग त्याच्याविषयी बोलतं आहे. म्हणजे केवळ 5 दहशतवाद्यांनी काश्मीरचा मुद्दा जो काळाच्या पडद्याआड गेलेला होता तो आता जगात नंबर 1 आणला. आता कोणी युक्रेनविषयी कोणी बोलत नाही आहे, आता इस्रायल हमासविषयी कोणी बोलत नाही आहे, आज जी 50 युद्ध चालू आहे जगामध्ये त्याच्याविषयी कोणी बोलत नाही आहे. हा मुद्दा आला. आणि ही कोणामुळे झालं तर केवळ 5 किंवा 6 दहशतवादी त्यांनी हे कृत्य केलं आणि त्याच्यानंतर जी चेन झाली ती तुम्हाला माहिती आहे. तर म्हणून त्याच्याकरता ते VIP आहेत. सर, पाकिस्तानचं एक नूरखान एअरबेस आहे, त्याचं भारताने त्याचं उद्ध्वस्त केलं. ते नूरखान एअरबेस पाकिस्तानसाठी किती महत्त्वाचं होतं ते एअरबेस? असं की बेस पूर्ण कधी उद्ध्वस्त केला जात नाही. बेसमध्ये 2-3 गोष्टी असतात. एक तर तो रनवे तुम्ही बघितलं असेल, दुसरं असतं त्यांचं ATC म्हणजे एअर ट्रॅफिक कंट्रोल, ते कंट्रोल हेडक्वार्टर असतं. मग तिसरं असतं तिथे हँगर्स म्हणजे काय गॅरेज ज्याच्यामध्ये विमानं ठेवली असतात. आणि चौथं अंडरग्राऊंड हँगर्स की ते हे असतं. आणि 5वं आजूबाजूला एक संरक्षण व्यवस्था. असे 5 वेगवेगळे ठिकाणं असतात. तर त्याच्यातले आपण त्यांची जे कमांड कंट्रोल सेंटर्स आहेत ते बर्बाद केलेले आहेत. आणि जिथे काही हँगर्स वगैरे होते ते बर्बाद कारण हँगर्समध्ये विमानं असतात. रनवेवरती बॉम्ब मारण्यात काही अर्थ नाही, कारण जर तुम्ही रनवे जर तोडला तर 8 तासात त्याला पुन्हा रिपेअर करता येतो. पण हँगरमधलं जर विमान तोडण्यात आलं तर ऑब्व्हियसली त्याची किंमत ही पुष्कळ जास्त होते. तर म्हणून आपलं टार्गेट जे असतं ते कमांड कंट्रोल सेंटर असतं, ATC असतं किंवा हँगर्स असतात. अर्थात हँगर्ससुद्धा मजबूत असतात बरं का. असं समजू नका की नुसतं एक बॉम्ब टाकला तर होईल, तसं नसतं ते. पण आपली जी मिसाईल्स होती ब्रह्मोस वगैरे यांची पेनिट्रेशन केपेबिलिटी खूप चांगली होती. तर त्याच्यामुळे त्यांनी आज जाऊन सगळे तोडलेले आहेत. आपण त्याच्यामधले काही ॲसेट्स बर्बाद केले. सगळ्या ॲसेट बर्बाद झाल्या नाही आहे, तर त्यांना रिपेअर करायला त्यांना 2-3 दिवस 4 दिवस पुरेसे आहेत. त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही आहे. पण जर लढाई झाली असती आणि लढाईत जर तुम्हाला म्हणजे पाकिस्तानकडे फक्त 15-16 एअर बेसेस आहेत, त्याच्यात जर 3-4 जर बंद पडले तर तुम्हाला लढायला उतरायला जागाच मिळणार नाही. तर ते नुकसान त्यांना लढाईमध्ये झालं असतं. परंतु जे आता आहे म्हणजे आता सध्या लढाई होत नाही आहे, तर आता काही फरक पडणार नाही, नंतर रिपेअर होईल ते. पण लढाईत झालं असतं तर त्याला त्याचं नुकसान खूप झालं असतं. पण त्यांचे काही महत्त्वाचे ॲसेट्स हे बर्बाद झाले आहेत. विमानं पण काही बर्बाद झालेली आहेत, काही रडार्स बर्बाद झालेली आहेत. आणि मुख्य जे सर्वात मोठी गोष्ट जी घडलेली आहे ती म्हणजे अशी की जर आपण आपल्या क्षेपणास्त्रांचं आपल्या ड्रोन्सची तुलना केली पाकिस्तानकडे असलेल्या ड्रोन्सशी आणि रडारशी, तर असं दिसतं आहे की आपले ड्रोन्सनी चांगली काम केली. म्हणजे आपले सगळी ड्रोन्स, आपल्याकडे असलेली सगळी यंत्रणा ही मेक इन इंडियाच्या खालती आहे. जसं आपलं जे ड्रोन होतं ते बँगलोरला बनतं आणि अर्थात त्याचं टेक्नॉलॉजी ट्रान्सफर हे इस्रायलकडनं झालेलं आहे आणि अडानी डिफेन्सने त्याला विकत घेतलेलं आहे. पण त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. मग आपले रडार्स भारतात बनलेली आहेत. तर पाकिस्तानचं जे आहे हे सगळे चीनी बनावटीचे होते. ड्रोन्स अर्थात आले होते आपल्या तुर्कस्तानकडनं, परंतु म्हणजे चायनाचे पण होते, पण तुर्कस्तानचे जास्त मोठे ड्रोन तुर्कस्तानचे होते. परंतु बाकीच्या गोष्टी म्हणजे विमानं JF-17 तोफखाना हे वगैरे 50% हे चीनी बनावटीचं होतं. आणि चीनी बनावटीच्या ज्या गोष्टी होत्या त्यांचा परफॉर्मन्स हे फारच खराब राहिलेलं आहे. तर त्याच्यामुळे सुद्धा चीनला एक मोठा शॉक बसलेला आहे. आणि आता जे अनेक आफ्रिकन देश जे चीनी इक्विपमेंट विकत घेणार होते तर
ते आता ते घ्यायला आता थोडंसं नाही म्हणत आहेत आणि यावेळेला आपलं जे मेक इन इंडिया खाली आहे त्याचा परफॉर्मन्स चांगला आहे. तर आपण एक मोठा विषय हे पण सुरू करायला पाहिजे की चीनच्या ऐवजी तुम्ही आमच्याकडनं शस्त्र विकत घ्या, कारण आमच्या शस्त्रांनी एक चांगलं परफॉर्मन्स दिलेला आहे. तर हा सुद्धा एक आपण डावपेच वापरला पाहिजे चीनच्या विरोधामध्ये. नक्कीच हे होते ब्रिगेडियर हेमंत महाजन सर. आणि सर्वात महत्त्वाची माहिती दिलेली की भारताने पाकिस्तानवर जो हल्ला केला त्यामध्ये पाकिस्तानचे जे अण्वस्त्र ठेवलेले होते ते कुठेतरी हिट झालेले आहेत आणि रेडिएशनची समस्या उद्भवू शकते. तसंच पाकिस्तानला यावेळेस भारताविरुद्ध लढण्यासाठी चीननं मोठी मदत केल्याचंही महाजन सरांनी सांगितलं आहे. कॅमेरामन हर्षल निक्कमसह संजय सर्वोदय, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर.